मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता हवे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता Please don't try at home. चमचमता ध्रुव तारा घ्या ना, स्टार्ट करा तुम्ही. तत्पूर्वी आदरणीय घोले अण्णा ज्येष्ठ पत्रकार जी सापांविषयीची माहिती देखील आपल्याला देणार आहे. मित्रांनो, भारत देशाची विविधता या सापांमधून तुम्हाला कळेल. आपल्यातल्या सापांमधून नाही. माणसातले साप सोडून द्या. हे जिवंत नैसर्गिक साप आहेत की ज्यांना आपण जपलं पाहिजे. आणि हा इव्हेंट फक्त तेवढ्यासाठी आहे. आणि मी पुढचं सूत्रसंचालन आदरणीय घोले अण्णांकडे देतोय आणि मी तुमची रजा घेतोय. थँक्यू. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी हा जो इव्हेंट आहे हा अत्यंत आगळावेगळा असा इव्हेंट आहे. आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या घटना असतात, आपल्या आयुष्यात ज्या घटना घडणाऱ्या असतात, की साप म्हणला की आपल्या काळजाचा ठोका चुकतो. साप म्हणला की आपण घाबरतो. परंतु सापासारखा सुंदर प्राणी या जगात नाही आहे. सापासारखा निरुपद्रवी प्राणी कोणता नाही आहे. सापापासून कधीही कोणाला त्रास नाही आहे. आपण घाबरतो आणि त्याला मारायचा प्रयत्न करतो. अर्थात आपण त्याला जीवदान दिलं पाहिजे. त्याच्यापासून माणसं मरतात ही भावनाही चुकीची आहे. ह्या अचानक घडणाऱ्या घटना असतात. यावेळेला या ठिकाणी आपल्याला सापांबद्दल एक आगळी आणि वेगळी माहिती या ठिकाणी देण्याचा हा प्रयत्न आहे. या ठिकाणी मी आकाश पाटील सर्पमित्र यांना इथे येण्याची विनंती करतो. आकाश पाटील, तू ये ना. तू आकाश पाटील आकाश पाटील, त्याच्यानंतर इथे स्टेजवर उपस्थित असलेले सुनील आगोणे, निवृत्ती आगोणे, प्रवीण वायकर, आर्यन पाटील, घेतलं ना बाबा. त्याच्यानंतर धीरज पाटील आणि सूरज रूपसिंग राजपूत हे सर्व आपल्यासमोर उभे आहेत. आणि या ठिकाणी मी सर्पमित्र आकाश पाटीलचा मी थोडक्यात परिचय करून देतो. गेल्या 8 वर्षापासनं आकाश पाटील सर्प पकडत आहेत. सर्पांनाही जीवदान देत आहेत, लोकांनाही जीवदान देत आहेत. यानंतर ह्या 8 वर्षात त्यांनी जवळपास 7 ते 8 हजार सर्प पकडलेले आहेत. त्यात विषारी आहेत, अतिविषारी आहेत. आणि त्यांनी ही आपल्यासमोर जी उभी टीम आहे या टीमला त्यांनी आज तयार केलेलं आहे. आणि ही जी टीम आहे यांनी यांच्या हातामध्ये आता जे तुम्ही बघतायत ही बरणी वगैरे हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या वेगळ्या जातीचे आणि विषारी काही बिनविषारी सर्प आहेत. त्याची माहिती मी तुम्हाला क्रमवाईज सांगणारच आहे. सांगू. यानंतर आपल्या समोर येत आहे सुनील विजय आगोणे आणि सुनील यांच्या हातामध्ये आहे डुरक्या घोणस.
हा डुरक्या घोणस, याला इंग्लिशमध्ये म्हणतात केमन सँड बोअर. हा थंड हवेच्या ठिकाणी आढळून येतो. ज्या ठिकाणी ओलसर मुरुम असेल, ओलसर माती असेल, अशा ठिकाणी हा साधारणतः आपल्याला आढळून येतो. याचा रंग तपकिरी, तांबूस, तसाच अंगावर याच्या पांढरे फिकट चट्ट्या असतात. याची लांबी साधारण 1.5 ते 2 फुटापर्यंत असते. आणि याचं महत्त्वाचं खाद्य म्हणजे उंदीर, बेडूक, सरडे, किडे वगैरे अशा पद्धतीने हा खात असतो. आणि हा साप बिनविषारी असतो. आपल्यातला बिनविषारी साप आणि विषारी साप ओळखायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना पुढे जावं लागेल. निवृत्ती शांताराम अगवणे, कुकरी, बँडेड कुत्री आहे, बिनविषारी. घराच्या जवळपास, आवारात, भिंतीच्या बाहेर. रंग त्याचा तपकिरी, पिवळसर, काळे पट्टे आणि डोक्यावर व्ही आकाराचं चिन्ह असतं. त्याचं आवडतं खाद्य पाली, अंडे, बारीक किडे. लांबी त्याची जवळपास 2 ते 1.5 ते 2 फुटापर्यंत असते. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्पमित्रांसाठी. पुढचे सर्पमित्र प्रवीण बंडू वायकर. सगळ्यांच्या घरात जी प्रत्येक ठिकाणी खेड्यामध्ये आढळते, जी जास्त करून पाण्यात असते, धामण. इंडियन रॅट स्नेक तिला म्हणतात. बिनविषारीच ती आहे, सळसळती. तिचे नदीकाठी जास्त प्रमाणात ती आढळते. घराच्या आवारात देखील आढळते. रंग तिचा पिवळसर. तिच्या अंगावर खवले दिसतात. लांबी तिची 10 ते 12 फुटापर्यंत असते. तिचं खाद्य उंदीर, बेडूक आणि स्वजातीचे काही छोटी मोठी साप या खाद्यांमुळे धामण ओळखली जाते. आणि तिला उंदीर जास्त आवडतात म्हणून रॅट स्नेक असं नाव पडलंय. या सर्पमित्रासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पुढे आहे आर्यन शांताराम पाटील. याच्या हातामध्ये अत्यंत भयानक साप, पण तो बिनविषारी आहे, ज्याचं नाव आहे तस्कर. बिनविषारी तो आहे. घराच्या आवारात तो आढळतो. गार्डन, झाडी यांच्यामध्ये तो आढळतो. त्याचं आवडतं खाद्य उंदीर, बेडूक आणि पक्ष्यांची अंडी तो खातो. त्याचा रंग तपकिरी, काळ्या पांढऱ्या पट्ट्यांसारखा त्याच्यावर अंगावर पांढरे पट्टे असतात. त्यानंतर पश्चिम भारतामध्ये हा सगळ्यात जास्त आढळतो. यानंतर सूरज रूपसिंग राजपूत, जगातला ब्लॅक मांबा नंतरचा सगळ्यात खतरनाक विषारी स्नाप, ज्याचं नाव आहे मण्यार. कॉमन क्रेडनेक, अतिविषारी तो आहे. जगाचा सगळ्यात खतरनाक साप म्हणून ओळखला जातो. त्याची ओळख एवढीच की त्याचे दात हे सुईसारखे बारीक असतात. आणि विशेष म्हणजे एका सापाच्या डंकातून त्यात कोणीही वाचू शकत नाही. असा मण्यार भारतात अतिविषारी म्हणून ओळखला जातो. नागापेक्षा देखील 15 पटींना विषारी आहे. विशेष म्हणजे चावल्यानंतर त्याची लक्षणंही लवकर समजत नाही आणि तो कुठे चावला हे देखील कळत नाही, इतके बारीक दात असतात. सूरज माझा विद्यार्थीच आहे. खरं तर फार मोठी गोष्ट आहे सूरज. छातीवर हात ठेवून मी तुला सांगेन की तो साप सगळ्यांना दाखव. कसं दाखवणार आहे? बॉटलमधूनच दाखवणार आहे. थँक्यू. जोरदार टाळ्या सूरजसाठी. यानंतर आता आपण जाऊया इंडियन कोब्रा. भाऊ विषारी असेल तर राहू दे ना, जमणार आहे ना? मित्रांनो, शेतात जास्त प्रमाणात आढळतो. रंग त्याचा काळा तपकिरी, पोटावर पांढरे चट्टे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त विषारी असणारा साप आपल्या समोर आहे इंडियन कोब्रा. विशेष म्हणजे 7 ते 8 फुटापर्यंत याची लांबी असते. याचं खाद्य बेडूक, उंदीर, कोंबडी इत्यादी छोटे प्राणी. मित्रांनो, इट्स नॉट अ जोक. फक्त या सर्पमित्रांकडून मी एक विनंती करीन की हे सर्पमित्र या सापांना वाचवण्याचं काम करतात, एव्हाना आपल्याला देखील वाचवण्याचं काम करतात. यांचा सगळ्यांचा सापांसकट सत्कार करणं फार मोठं अवघड आहे. कारण विषारी बिनविषारी साप, माझ्या अंदाजाने त्याला आता बाटलीत टाकलं तर बरं होईल, कारण माझा जीव घाबरायला लागला ना राजा.
हां थँक्यू. आपल्यासमोर आहे ओके. एक लक्षात ठेवा की हा स्नेक शो घ्यायचं कारण 2 होते. 2 गाण्यांमध्ये 2 लोक होते. 2 मुलांना प्रत्येक वेळा ड्रेस चेंज करायला पण वेळ मिळणार होता. आम्ही ती सुवर्ण संधी हेरली आणि तुमच्यासमोर साप घेऊन आलो. पण ही साप घेऊन येण्याची कारणं अशी आहेत की तुम्हाला माहिती असेल की साप हा भारतीय जगतामध्ये त्याला देव मानलं जातं आणि त्याला आपण ठेचून मारतो. मित्रांनो, सगळ्यात घाबरट जर कोणता प्राणी असेल तर तो साप असतो. आकाश पाटील, खरं तर तुमचा सत्कार करणं यथार्थ आहे, कारण 40 गावच्या या पतित पावनभूमीमध्ये तुम्ही अनेक लोकांचे प्राण वाचवतात, अनेक लोकांना या विषारी सापांपासून दूर ठेवतात. आकाश पाटलांचा सत्कार होणं यथोचित आहे. मी विनंती करीन, बाबा रे ते झाकण नीट लाव. प्रॅक्टिकली मी पण साप पकडलेत, पण एकदा मला त्याचा डंख बसलाय म्हणून मी त्या दिवसापासून ते सोडलं. आकाश पाटलांचा सत्कार होणं यथोचित आहे. मी विनंती करीन आदरणीय भाऊ कदम यांना की त्यांनी आकाशजी तिथे जाऊन, भाऊ या 2 मिनटं प्लीज, खूप बरं होईल. कारण हा माणूस निसर्गातले साप दाखवतो, मी तुम्हाला माणसातले साप दाखवू शकतो, विषारी आणि बिनविषारी पण. आदरणीय भाऊ कदम आकाशजी यांचा सत्कार करताय. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत सर्व सर्व मित्रांसाठी. ही सर्व पॉलिटेक्निकचे स्टुडंट्स आहेत. फार मोठी गोष्ट आहे की आपण इथे सत्कार करतोय. भाऊ तुम्ही पण घाबरताय ना? भाऊ तुम्ही घाबरलेत नाही ना? घाबरलेच आहेत भाऊ पण. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आकाश पाटील अँड टीम. थँक्यू भाऊ, थँक्यू टीम, थँक्यू घुले यांना, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. यानंतर सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार. आता आपण जाऊया पुढच्या आपल्या गीतांकडे. अगदी 15 ते 20 मिनिटाचा हा प्रोग्राम, पण JMCचा जलवा तो बाकी है ना. थैंक यू. आपके सामने आने जा रहा है अभी 8th स्टैंडर्ड का सॉन्ग लुंगी डांस नाचो नाचो एग्नेस. लास्ट सॉन्ग आहे. यानंतर JMC डिप्लोमा.